साडीचे लटकन जे पदराला लावलेले असतात ते लटकन बनवायचं काम आमच्या इकडे येतं। तर हे जे लटकन आहेत ना त्याचे हे रॉ मटेरियल आहे सगळं, असे धाग्याचे बंडल दिले जातात आणि हे सगळं सामान दिलं जातं। नमस्कार सर्वांना, सुप्रभात आणि आपल्या आजच्या खूप दिवसांनी येणाऱ्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर सकाळी 8 वाजता व्लॉगची सुरुवात केलेली आज आणि माझ्याकडे बघून वाटत असेल की पारुशीचे, खरंच मी पारुशी आज, कारण झाडून झुडून काढल्याशिवाय घर पुसून घेतल्याशिवाय मला आंघोळ करायला आवडत नाही। आणि आता घरातली क्लिनिंग झालेली बऱ्यापैकी, थोडीशी बाकी आणि मग आंघोळ वगैरे करून देवपूजा होते आणि तिथून पुढे आपल्या दिवसाची सुरुवात होते। तर बरंचसं काम म्हणजे दिवसातलं अर्ध काम हे सकाळीच होऊन जातं, कारण 8-7 वाजता सगळे आपापल्या वाटेने निघून जातात आणि नंतर मी घरी एकटीच असते, मग शांततेने माझी कामं चालू असतात। तर आज खूप दिवसानंतर म्हणजे मनात कुठंतरी खूप असं वाईट वाटत होतं की आपण व्लॉग टाकत नाही आहोत, म्हणजे रोज टाकायचे डेली, तेव्हा छान वाटायचं आणि व्लॉग नाही टाकल्यामुळे मलाच म्हणजे नव्हतं चांगलं वाटत। म्हटलं चला आता पुन्हा एकदा सुरुवात करूया व्लॉग टाकायला। आणि शॉर्ट व्हिडिओ तर आपले येतच होते पण व्लॉग येत नव्हते। इथून पुढे रोज नाही पण एक दिवस आड व्लॉग येईल नक्की, कारण रोजच्या रोज तेवढं होत नाही, खूप लोड पडतोय मला, म्हणून मग म्हटलं चला एक दिवस आड टाकूया व्लॉग। तर चला मग आता 9 वाजता आपली मीटिंग असते, आता 8 वाजून गेलेले आहेत, फटाफट आवरून घ्यायचे, आंघोळ करून घ्यायची, देवपूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मीटिंग सुद्धा अटेंड करायची। त्यात मध्ये खूप जास्त वेळ जातोय माझा, म्हणून मला व्लॉग होत नाही। चला आता खूप भूक लागलेली, मीटिंग अटेंड केली, मीटिंग झाली आणि आता देवपूजा राहून गेली। मेन म्हणजे काय करणार आता, सकाळी कामच असे असतात की, आणि मेन म्हणजे मीटिंगला झूम मिटला ना कॅमेरा ऑन करून मीटिंग अटेंड करावे लागते, त्याच्यामुळे दुसरं पण काही काम करता येत नाही। आणि बरोबर आहे, खरी गोष्ट हे, कारण कॅमेरा ऑन राहतो ना तर आपलं पूर्ण लक्ष राहतं मीटिंगमध्ये, त्याच्यामुळे अर्निंग चांगली होती, म्हणून कॅमेरा ऑन असायलाच पाहिजे। सकाळचा नाश्ता बंद केलाय, पोट जरा जास्तच बाहेर आल्यामुळं, आणि आता पिणारे मी एनर्जी ड्रिंक, हे जे आहे आरगीचं एनर्जी ड्रिंक आहे फॉरएव्हरचं, जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि लास्ट म्हणजे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं या ड्रिंकबद्दल। भूक लागलेली, एनर्जी गरजेची आणि खाली पोट हेल्दी ज्यूस किंवा हेल्दी ड्रिंक घेतल्याने जास्त फायदा होतो, म्हणून मग आता चहा घेतलेला आहे फक्त, पण नाश्ता पूर्ण बंद केलेला आहे, म्हणून आता हे एनर्जी ड्रिंक घेते। याने मला खूप छान इफेक्ट आहे, माझा हेअर फॉल बऱ्यापैकी कमी झाला, फ्रेश वाटतं, दुपारची झोप नाहीये तरी सुद्धा थकवा येत नाही, रात्री 11:30 वाजता झोपायला सकाळी 5:30ला उठण्यात येतं तरी सुद्धा, आणि फेसवर सुद्धा खूप जास्त ग्लो दिसतोय, म्हणजे स्किन पण छान झाली, जो डलनेस होता तो कमी झालेला आहे आणि हेअर पण थोडेसे जे असे एकदमच जे खूपच जास्त खराब झाले ते पण बरे दिसत आहे। म्हणजे सांगू शकत नाही मी, असं नाही म्हणणार की 100% याचा रिझल्ट आहे, पण असू शकतं, वातावरणावर पण डिपेंड असतं, पावसाळ्यात केस कोणाचे चांगले होतात, कोणाचे हिवाळ्यात चांगले होतात, ते पण असू शकतं, पण जे काही का असताना फरक आहे, ही गोष्ट खूप चांगली आहे। चला आता बघा, मी ट्रान्सपरंट ग्लास हा मुद्दामच घेतलेला आहे, कारण हे जे आहे ना ड्रिंक याचं नॅचरल कलर आहे, म्हणजे व्हाईट कलरची पावडर दिसते पण पाण्यात टाकल्यानंतर कसा कलर चेंज होतो बघा, कारण याच्यामध्ये ना द्राक्षचे छिलके असतात, ब्लॅकबेरी, रेडबेरी आणि ते जे बेरीचे प्रकार असतात ना त्याच्या छिलक्यांपासून हे एनर्जी ड्रिंक बनवलेलं असतं, RG+चे असतं ते नखापासून केसांपर्यंत खूप काम करतं आणि खूप छान इफेक्टिव्ह आहे, टेस्ट सुद्धा चांगली आहे। तर आता ही आमची झूम मीटिंग असते, जे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। इथे असे सगळे मेंबर्स त्यातमध्ये ॲड असतात, सगळ्यांचे कॅमेरे चालू आहेत बघता तुम्ही, आणि ज्यांचं काही लर्निंगवरती एवढं लक्ष नसतं ते बंद करून ठेवतात, पण मग त्याला काही मतलब नाहीये, कारण शिकवणारे आपल्याला एवढा वेळ काढून शिकवतात आणि आपण जर कॅमेरा बंद ठेवला तर त्यांना पण तेवढा मूड राहत नाही, म्हणून मग चालूच ठेवते कॅमेरा आणि 1 तास छान असं लर्न करून घेते मी सगळ्या गोष्टी। चला तर आता सगळ्यात आधी देवपूजा करून घेते, सगळी कामं होतात आणि देवपूजा शेवटी राहते, काय करू, नाविलाज आहे माझा, बाकीच्या गोष्टी म्हणजे दुसऱ्या टायमाला अटेंड नाही करू शकत मी, त्याच्यामुळे तसंच होते आता। आणि काल पण उशीर झाल्यामुळे देवपूजा राहून गेली, पण आता आज उशीर जरी झाला तरी अगोदर देवपूजा करणार आहे, काल देवपूजा झालीच नव्हती आणि आज करणार आहे। आणि आता ना 4-5 दिवस झालं, 5-6 दिवस झालं पाऊस उघडलेला आहे, म्हणून आहे ना म्हणजे धूळ आलेली आहे, थोडी देवघरावरती धूळ बसलेली आहे आणि एवढ्या 4-5 दिवसात पूर्ण डीप क्लीन केलेलं नव्हतं, म्हणून आता सगळ्यात आधी देवघर पुसून घेते छान असं, वरून बाहेरून वगैरे क्लीन करून घेते, त्याच्यानंतर देवपूजा करते, कारण घर आपलं एवढं स्वच्छ साफसुथरं असतं आणि देवघर पण साफसुथरं असायला पाहिजे, म्हणून क्लीन करून घेते। चला मग आता देवपूजा झाल्यानंतर कनेक्ट करते तुम्हाला, कारण देव चांगले मला आज उजळून घ्यायचे, कारण इथलं पाणी ना खारं पाणी असल्यामुळं ते लवकरच खराब होतात देव, म्हणून त्याला सारखं उजळावं लागतं।
बघा आता देवपूजा करून देवासमोर दिवा लावला तर किती छान आणि प्रसन्न वाटतंय. छान वाटतं, दिवस पण चांगला जातो आणि खूपच पॉझिटिव्ह वाटतं. म्हणून देवपूजा करायलाच पाहिजे असते सकाळी सकाळी. आणि देवाच्या समोर छोटीशी रांगोळी काढायला मला फार जास्त, रांगोळी मला रोजच काढायला आवडते पण मुलं ठेवत नाहीत म्हणून मी दारात वगैरे नाही काढत, पण तुळशीच्या समोर आणि देवघराच्या समोर छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करत असते मी. कारण रांगोळी काढल्याशिवाय मला देवपूजा अपूर्ण वाटते, म्हणून रांगोळी तर काढूनच घेत असते. तर स्वस्तिकचे हे वेगवेगळे प्रकार मी नेहमी ट्राय करत असते. तर इथं बटाटे बॉईल करून ठेवलेले आहेत, कारण आता बटाट्याची थोडीशी भाजी बनवते. भेंडीची भाजी बनवली होती पण ती सगळी संपून गेली, टिफिनला दिली, यांनी नाश्ता केला म्हणून मग थोडीशीच राहिली आहे. तर म्हटलं चला आता फटाफट बटाट्याची भाजी दुपारसाठी बनवूया. आणि कालचं दूध परवाचं दूध एवढं शिल्लक आहे. सध्या शिवांश दूध पित नाही, हॉर्लेक्स संपल्यामुळे तो दूध पित नाही, हॉर्लेक्स नसलं तर दूधच पित नाही, म्हणून ही दूध 2 दिवसाची शिल्लक राहिलेली. तर भाजी करायच्या आधी सगळी तयारी करून घेतलेली, कांदा, कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे, म्हणजे ना फटाफट भाजी होऊन जाते. आणि इथे मी हिरव्या मिरचीचा बटाटा नाही केला, आज लाल मिरचीचा केला. कारण बटाट्याची जरी भाजी असली तरी वेगवेगळ्या पद्धतीने केली ना तर खायला असं बोरिंग वाटत नाही. आणि मुलांना बटाटे ऑलवेज आवडतात, म्हणून शक्यतो जेव्हा काही भाजीला नसतं किंवा भाजी कमी पडते तेव्हा बटाट्याचीच भाजी मी बनवत असते. तर आता भाजी छान रेडी झालेली, मुलं स्कूलमधून आले की आम्ही जेवण करून घेऊ. तर हे आहेत साडीचे लटकन, जे पदराला लावलेले असतात ते लटकन बनवायचं काम आमच्या इकडे येतं. घरी बसून हे करू शकतो, घरी आणून देतात, परत घेऊन जातात आणि याचे आपल्याला चांगले पैसे भेटतात. तुम्हाला पण बनवायचे का असं सांगा. बघा किती छान, याचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे लटकन बनवायचे असतात आणि डझनच्या हिशोबाने पैसे भेटतात. तर ते कसं बनवायचं ते मी दाखवेल तुम्हाला. तर हे जे लटकन आहेत ना त्याचे हे रॉ मटेरियल आहे सगळं. असे धाग्याचे बंडल दिले जातात आणि हे सगळं सामान दिलं जातं. हे असे दोरे दिले जातात. तर आपल्याला ह्याच्यापासून बनवायचं असतं असं लटकन. आणि हे सुरतला जातं, आम्ही सुरतपासून जवळ राहतो म्हणून आम्हाला हे असलं काम येतं इकडं. घरी बसून ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना करू शकतो. असं स्टोन वर्कचं वगैरे भरपूर कामं येतात इथं आणि हे काम आहे. तर याच्यापासून नाही ना हे असं बनवायचं आहे आपल्याला, हे असं. त्याच्यानंतर ह्या लटकनमध्ये हे जे आहे ना हे वरचे मणी वगैरे, ती हे मणी येतात असे सुट्टे सुट्टे, ते त्यात टाकायचं आणि असं छान असं लटकन तयार करायचं. तर हे लटकन आमच्या ह्या मॅडम बनवत आहेत. मैडम का मूड है ना आज अच्छा नहीं है और मैडम ने काम बंद कर दिया है. मैडम बोल रही है तू कर ले मेरा काम, अभी आज मेरी इच्छा नहीं है तो मैं नहीं करूँगी, है ना मैडम. तो आज मैडम का काम मैं करने वाली हूँ, ये लटकन मैं बनाने वाली हूँ. तो आपको बना के दिखाऊंगी, फाइनल बनेंगे ना. ये तो इसने बनाए हुए हैं, मैं बनाऊंगी तो मैं दिखा देती हूँ आपको.